नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशन मध्ये। आज मी तुम्हाला कप्स कसे बसवायचे ते दाखवणार आहे। अशा पद्धतीनं कप्स ठेवायचे आणि त्याच्या साइडने 1-1 इंच मार्जिन सोडून अस्तरवरती हे कापड कट करून घ्यायचं। आणि आपण अगोदर काय करणार आहोत की कप्सला कव्हर करून घेणार आहोत। बऱ्याचदा काय होतं की ब्लाउज ट्रान्सपरंट असतो आणि त्याला जर आपण कप्स बसवले तर ते दिसून येतात आणि ते दिसायला छान वाटत नाही। म्हणून आपण अशा पद्धतीनं अगोदर अस्तरच्या कापडाने त्याला कव्हर करून घेणार आहोत आणि मग आपण ते बसवणार आहोत। यामुळे होतं काय की काय बऱ्याच जणी काय करतात की डबल कापड वापरतात, डबल अस्तरचं कापड वापरतात, पण ते काय त्याची गरज पडत नाही। अशा पद्धतीने आपण त्याला कव्हर करून घेतलं। आता आपण अस्तर आणि ब्लाउज पीस चे कटोरी आणि साइडचा पार्ट याचं कटिंग केलेलं आहे ते सेपरेट जोडून घेणार आहोत। आपण काय करतो, प्रिन्सेसचा ब्लाउज शिवत असताना दोन्ही भाग एकत्र जोडून घेतो आणि नंतर ते एक अटॅच करून घेतो, पण आता आपल्याला तसं नाही करायचं। आता आपण फक्त अस्तरचा जो पुढचा भाग आहे प्रिन्सेस कटोरीचा आणि त्याच्या साइडचा, तर तो भाग फक्त आपण अगोदर जोडून घेणार आहोत आणि नंतर आपण ब्लाउज पीसचा जो भाग कट करून घेतला होता तो आपण जोडून घेणार। म्हणजे दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे जोडून घ्यायचे, एकत्र जोडून घ्यायचं नाहीये। हा त्याच्यामध्ये आपल्याला हा एक चेंजेस करायचा आहे। हा आपण ब्लाउज पीसचा पार्ट जोडून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अशा पद्धतीने आपण ब्लाउज पीसचा भाग आपण जोडून घेतला। आता आपण अस्तरवरती कप्स ठेवणार आहेत। अशा पद्धतीने 2 इंचाचं मार्जिन खाली सोडायचं, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि कप्स असा ठेवून घ्यायचा। आणि आता आपण आतील बाजूस म्हणजे आपण ज्याच्यावरती शिलाई मारून घेतली होती त्याच भागावरती आपण अजून एक आतमधूनच शिलाई मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने म्हणजे हे दिसून पण येत नाही, लक्षात येत म्हणजे वरच्या बाजूला अजिबात लक्षात येत नाहीये की ह्याला आतमध्ये शिलाई मारून घेतली। अशा पद्धतीने आपण जोडायचंय। आता आपण हे जोडलं, कप्स जोडून घेतले। आता आपण वरचा भाग ह्याला जोडून साइडचा सगळं आपण ह्याला जोडून घेणार आहेत। अस्तर आणि कापड हे दोन्ही भाग आपण एकत्र आता जोडणार आहोत। अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया। कापड अजिबात ओढायचं नाहीये, एकदम हळूवारपणे आपण त्याच्यावरती शिलाई करून घेणार आहोत। खालचा कमरेचा भाग सुद्धा आपण असंच ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहेत। आणि बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की कप साईज किती घ्यायची, तर काय करायचं, जी आपली साईज असते, जर आता 32 साईज असेल तर त्याच्यासाठी कप साईज ही 34 घ्यायची। म्हणजे जर तीच साईज असेल तर त्याच साईजचा कप्स कधीच घ्यायचा नाही, त्याच्यापेक्षा थोडा 2 इंचांनी मोठाच घ्यायचा। ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची। त्यामुळे काय होतं की कप्स एकदम छान पद्धतीनं ते बसल्या जातात आणि छोटा पण होत नाही आणि मोठा पण होत नाही, बरोबर एकदम साईज नुसार तो कप्स बसतो। आता आपण कमरेची पट्टी जोडून घेणार आहोत। कमरेची पट्टी 1/2 इंच मार्जिन सोडून त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत। एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा, त्याच्यावरती आपण आता दाबटीप देऊन घेणार आहेत। अस्तरच्या कापडावर किनारीवर जी टीप दिली जाते त्याला दाबटीप म्हटलं जातं। अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची। आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्यावरती अजून एक शिलाई मारून घ्यायची। आता आपण लुकाची पट्टी जोडून घेणार आहोत, कारण ही लुकाची साइड आहे। अशा पद्धतीने 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला अस्तर जोडून घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे तुम्हाला ती पट्टी ठेवायची
खालून वरती फोल्ड करायचे अशा पद्धतीने आणि वरून खालून परत वरती फोल्ड करायचं. अशा पद्धतीने तुम्ही पट्टी अटॅच केली तर फिनिशिंग मध्ये छान अशी बसते पण आणि दिसायला पण छान दिसतं. आता अशी आपण त्याला उघडून घेऊया आणि असं डबल फोल्ड करायचंय आणि एकदम मधोमध आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. तुम्ही जर तुम्हाला आई करायचं असेल तर किनारीवरती तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता, पण मी याला मशीनवरच लुकाचं करणार आहे, त्यामुळे मी मधोमध शिलाई मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं त्याला कप्स बसवून ब्लाउजला झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.